ठीक आहे, मास्तर गंभीर होऊन म्हणाले. चिता तयार झाली. पण या चितेवर आज कोणाची राख होणार, माझी की सुभानरावाची? हा प्रश्न या घडीला अनिश्चित आहे. मात्र या चितेवर एक मुर्दा आज निश्चित आहे. चला. ते चालत होते. एका ढगावर आदळण्यासाठी दुसरा प्रचंड ढग सरकत जावा तद्वत मास्तर चालले होते. एक भयंकर गडगडाट व्हायचा क्षण जवळ येत होता. ती वाट चालत होता आणि त्याच्याबरोबर मृत्यूही चालत होता. मास्तर झेपा घेत होते. ते छाती काढून समजून उमजून मृत्यूकडे जात होते. ते निर्भय झाले होते. सुभानरावाच्या वाड्यात एक झुंज अटळ झाली होती. ती झुंज देण्यासाठी ते चालले होते. त्यांनी सुभानरावाची चिता रचली होती. बंदूक लोड केली होती. त्यांच्या त्या बंदुकीत लहानशा कारतुसांच्या रूपानं एक भयान मृत्यू बोटाच्या स्पर्शाची वाट पाहत विसावा घेत होती. ती रात्र घुमत होती. रातकिडे तिला साथ करीत होते. दूर कुठंतरी एखादं घुबाड गुत्कार करून त्या भेसूर रात्रीत भर घालीत होते. त्या रात्रीत गाव निशब्द शांत होतं. सयाजी, मास्तर हुंकारले. जी. पुढं काय करायचं? 2 शिड्या तयार आहेत ते, म्हणजे कुसवाला शिडी लावून आत जायचं. पण काय मास्तर? कोणी जायचं? कोणी बी जाईल. नाही, मला स्वतःलाच जायला हवं, मास्तर म्हणाले. कारण ते काम तसं अवघड आहे. शिवाय गावचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे आणि आपल्याकडे माणसं कमी आहेत. सुभानरावाची काय तयारी आहे याची कल्पना नाही. तेव्हा तू आणि मी कुसवावरून आतील अंगणात जाऊन दबा धरून बसायचे. बाकीच्या आपल्या लोकांनी सर्व वाटा रोखून धरायच्या आणि पाटलाच्या मदतीला जो कोणी येईल त्याला गोळी घालून ठार करायचं. मात्र होता होईल तेवढं हे कार्य आपण बेमालूम करायचं, दंगल करायची नाही. गावात मास्तर शिरले तेव्हा अंधार मी म्हणत होता. डोळ्यात बोट घातलं तरी दिसत नव्हतं. गल्लीबोळ पोटात काळक घेऊन भकास पडली होती. कुठेही हुकाचूक होत नव्हतं. सुभानराव पाटलाचा वाडा गावात मोठा होता. तो चिरेबंदी कुसवानं वेढला होता. पहिला दरवाजा तर अत्यंत कठीण होता. त्या कुसवाच्या आत अंगण होतं आणि त्या अंगणात मास टाकून पाटील उताना पडला होता. त्याची बंदूक जवळच होती. घरात झोप येत नाही म्हणून तो बाहेर येऊन पडला होता. घरात त्याची पत्नी जानकीबाई व मुलगा काशीनाथ ही दोघे झोपली होती. पाटील जागाच होता. तो भयंकर अस्वस्थ झाला होता. आजच तो प्राणसाहेबाच्या कचेरीत जाऊन आला होता. तसं त्याला सरकारी वरिष्ठ अधिकाऱ्याचं तातडीचं बोलावणं आलं होतं म्हणून तो गेला होता. परंतु तिथं तो प्रकार घडला. त्यामुळं आता त्याचं डोकं भनभनत होतं. सकाळी सुभानराव कचेरीत दाखल झाला. त्यानं चौफेर निरखून पाहिलं. वातावरण धगधगत होतं. कचेरी भोवतीचा खडा पहारा वाढवला होता. प्रत्येक वरिष्ठ पोलीस अधिकारी गंभीर झाला होता. सर्वांची धावपळ चालली होती. पोलिसांचे चेहरे पडले होते. जो तो आष्टे खजिना लुटीचा नि मास्तरांचा विचार करीत होता. आपल्यावरही मास्तर हल्ला चढवणार असं कित्येकांनी मनाशी धरून ठेवलं होतं. प्रत्येक माणूस इकडून तिकडे जात होता पण कुणाशी बोलत नव्हता. जो तो आपल्या तंद्रीत दिसत होता. आपणाला का बोलावले आहे याची सुभानरावाला कल्पना होती. आपण DSPच्या कचेरीत कसं शिरावं याचा तो विचार करीत होता. शेवटी त्याने फौजदाराकडे जायचा बेत केला. रोज येऊन कोंबडा हाणून जाणारा ग्रहस्थ या कामी नक्कीच मदत करीत असं त्याला वाटलं. तो सरळ पुढे जाऊन म्हणाला, राम राम रावसाहेब, माझं एक काम करा. मला DSP साहेबाचं बोलावणं आहे म्हणून मी आल्याची बातमी वर पोचवा. थोडा वेळ बसा. फौजदार गुरकून पुन्हा आपल्या कामात दंग झाला. सुभानराव त्याच्याकडे एकटक पाहत बसला. पण फौजदाराचं काम संपता संपत नव्हतं नि तो बोलतही नव्हता. एकाएकी फौजदार उठला आणि बाहेर गेला. पुन्हा सुभानराव त्याची वाट पाहू लागला. पण तो रावसाहेब परत आलाच नाही. दुपार झाली. फौजदार आला नाही. मग
सुभानराव कंटाळला आणि त्यानं दुसरा वशिला जोडून आपण आल्याची खबर वरपर्यंत पोहोचवली. सुभानरावाला एकदाच डीएसपीचं डोकं भणाणलं. तो धडपडून उठला आणि बाहेर आला. डोळे वटारून म्हणाला, काय पाटील, ही काय यायची वेळ आहे? अगदी नवरा नवरीवर तांदूळ टाकायला यावं तसं आला आहात. परंतु सरकारी काम म्हणजे लग्न नव्हे, हेही तुम्हाला कळत नाही. तसं नाही साहेब, मी सकाळीच आलो आहे. सुभानराव दुबळा चेहरा करून हसत म्हणाला. परंतु इथं कोणी माझी दादच घेतली नाही. दाद घेतली नाही म्हणजे? डीएसपी डोळे अंकुचित करून म्हणाला, अहो, हे सरकारचं काम आहे, तेव्हा सरकारनं स्वतः तुमची दाद घ्यायला हवी. असं असून तुम्ही दाद मागत बसला होता, याचा अर्थ काय? डीएसपीच्या उलट प्रश्नानं सुभानराव गोंधळून गेला आणि निरुत्तर झाला आणि चोरासारखा डीएसपीच्या मागून प्रांताच्या ऑफिसकडे चालू लागला. प्रांताच्या कचेरीत गावोगावचे अनेक पाटील जमले होते. संभापूरचा रघुजी पाटील, टाकळीचा चिंतू पाटील, धनगरवाडीचा रावजी पाटील असे बरेच पाटील हवालदिल चेहरे करून बसले होते. हे देवगावचे सुभानराव पाटील. डीएसपीनं सुभानरावावर बोट रोखून प्रांताला माहिती सांगितली आणि प्रांतांनी ओठ घट्ट मिटून डोळे मोठे केले आणि सुभानरावाचा उंचापुरा देह निहाळून घेतला. त्याच वेळी सुभानरावानं सर्व पाटील मंडळीही पाहून घेतली. ते सर्व पाटील सुभानरावाकडे उगीच पाहून हसत होते. ते सर्व आपापल्या गावी वाघासारखे गरजणारे मातबर तिथं गुन्हेगारासारखे दबक्या आवाजात एकमेकाशी बोलत होते. आता पुढं काय घडणार असा भाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. प्रांतानं उग्र चेहरा करून प्रारंभ केला. म्हणाला, तुम्ही सर्व पाटील आहात, परंतु प्रथम तुम्ही पोलीस पाटील आहात. तुम्ही सर्व सरकारी नोकर आहात. त्यासाठीच सरकारनं तुम्हाला सनदीशीर इनाम देऊन इनामदार केले आहे. गावचा कारभार तुमच्या हाती दिला आहे, म्हणून तुम्ही तुमच्या कामात कसलीही कसूर करता कामा नये. आपापल्या गावात चाललेल्या सरकारविरोधी कारवाया तुम्ही सरकारला कळविणे हे तुमचे कर्तव्य आहे. पण सरकार, आम्ही काय कसूर केला ते आम्हासनी कळू द्या. रावजी पाटील हळूच बोलला. तुम्ही सरकारला चुकीच्या बातम्या देऊन सरकारी सामर्थ्याची लोकांपुढे अप्रतिष्ठा करता. याचा अर्थ काय? प्रांत कठोर सुरात म्हणाला. या सुभानरावानं धनगरवाडीत मास्तर आल्याची खोटी खबर पुरवली आणि परिणाम काय झाला? काहीतरी भानगड झाली. सुभानराव चटकन म्हणाला, माझी ती खबर खरी होती. खरी होती? प्रांत म्हणाला. मग तो आमच्या हाती का आला नाही? कुठं गेला? काय झालं सांगा. सांगा म्हणतात सर्व पाटील दचकले आणि एकमेकाकडे पाहू लागले आणि सुभानराव हिम्मत करून म्हणाला, मास्तर, कुठं तरी दडी मारली म्हणजे सशाला खळगा जामीन झाला. भलतच बोलू नका. बराच उशीर गप्प बसलेला डीएसपी कडवत स्वरात म्हणाला, आम्ही प्रथम गाव वेढून नंतर घराघरची झडती घेतली. मग हा ससा कोणत्या खळ्यात दडला होता म्हणजे सशाला खळगा. खरं आहे, आम्ही साऱ्यांनी इमानानं सरकारी चाकरी केली पाहिजे. रघु पाटील मांडोलीत बोलला आणि एकाएकी प्रांत आणि डीएसपी यांची डोकी फिरली. त्यांनी सर्वावर करडी नजर रोखली. डीएसपी म्हणाला, या सुभानरावानं धनगरवाडीची खोटी बातमी देऊन आमची धिंड काढली, तर तुम्ही संभापुरात त्याची पुनरावृत्ती करून आपल्या लोकांची हजामत केली. आणि हेही सांगा की आम्हाला बंडवाल्यांच्या हालचालीची बातमी का कळत नाही? प्रांतसाहेब चढत्या आवाजात म्हणाला. पण साहेब, एक पाटील कणला. पण नाही नी काही नाही. डीएसपी म्हणाला, आम्ही तुम्हाला सर्व मदत करतो. मग हे असं का? आणि मग प्रांत आणि डीएसपी यांनी त्याच वेळी भडीमार सुरू केला. सांगा सांगा, आष्टी खजिन्यावर हल्ला होणार आहे, ही बातमी आम्हाला का अगोदर समजली नाही? प्रांतानं प्रश्न केला. या हल्ल्यात मास्तराबरोबर असणारे लोक कोण होते?
डीएसपीनं कडाडून विचारलं. साहेब, सर्व पाटील एका वेळी उद्गारले आणि प्रांत तरकटून म्हणाला, एका मास्तराला साथ देणारे लोक कुठून आले आहेत? का ते आकाशातून उतरले? डीएसपीने सवाल केला. अरे, ते लोक तुमच्याच गावचे असणार की नाही? प्रांत करपटून म्हणाला. त्या लोकांकडे 300 नंबरच्या बंदुका कुठून येतात? मास्तरानं आष्ट्यात गजब केलं, पण त्याची आम्हाला आगाऊ माहिती मिळाली नाही. डीएसपी ओरडला. या भडीमारानं सर्व पाटील मंडळी गुदमरली, भांबावून गेली. नंतर प्रांत आणि डीएसपी यांनी विचार केला आणि सर्व पाटलांना हत्यारं नि काडतुसं देण्याचा निर्णय घेतला. आणि जी काडतुसं मिळाली ती घेऊन सुभानराव घरी आला होता. परंतु त्याचं चित्त स्थिर नव्हतं. ढोलकं दोन्हीकडून वाजतं, तद्वत आपल्या जन्माचं ढोलकं झालं आहे. घरचं खाऊन आपण लष्कराच्या भाकरी भाजीत आहोत. सरकारची बाजू घेऊन अनेक वैरी पदरात घेतले, मृत्यूंशी ढाली बांधली, पण त्याबद्दल मला काय मिळाले? हा एकच प्रश्न तो स्वतःला विचारित होता. तो अस्वस्थ झाला आणि घरातून उठून अंगणात येऊन आकाशाकडे पाहत शांत पडला. आपला भयान मृत्यू आपल्या वळचणीला भिडला आहे याची त्याला कल्पना नव्हती. तो सावध होता. मास्तरांनी घाई करून कुसवाला 2 शिड्या लावल्या व सयाजीला घेऊन ते कुसवावर चढले. परंतु आत उतरताना मास्तराच्या शिडीनं धक्का दिला. ती लटपटली आणि मास्तर कोसळले. तसा सुभानराव चटकन उठला आणि दोघेही एकमेकापुढे उभे राहिले. सुभानरावानं बंदूक उचलली. तोच मास्तरांनी त्याच्या खांद्यावर बंदुकीचा दस्ता मारला. त्या दोघांकडेही बंदुका होत्या. त्या लोडही केलेल्या होत्या, पण त्यांचे सेफ्टी कॅच बंद होते. ते उघडायला त्यांना सवडही नव्हती.